हॅलो फ्रेंड्स, मी उंबरठा पट्टीची एकदम नवीन डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि ही डिझाईन तुम्ही कुठेही बघितली नसेल. तर ही डिझाईन जर शिकायची असेल तर तुम्ही मला कमेंट करा डिझाईन म्हणून. मी तुम्हाला नक्की ही डिझाईन कशी काढलेली आहे नक्की सांगेल. तर ही डिझाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे आधी, आणि त्याच्यानंतर आपण बघू याच्यात कोणकोणते कलर छान दिसतील आणि कसं पद्धतीने कशा हळूहळू आपण ग्लू गनच्या मदतीने याच्यावर वूलनचा उपयोग करू. तर सगळ्यात आधी आपण ही जी बॉर्डर आहे, डिझाईनची बॉर्डर आहे, त्याला डार्क ग्रीन कलरनी पूर्ण साईडला लावून घेऊ. आणि मग हळूहळू ग्लू गन गरम असतानाच वूलनला लगेच लावून द्यायचं, अदरवाईज ते लागत नाही, चिटकत नाही. तर ह्या गोष्टीचा लक्षात ठेवा. तर आउटलाईन आपण पूर्ण डार्क ग्रीन कलरने करून घेऊया. आणि जसं की मी लावते हळूहळू तसं तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही पण प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच समजेल आणि नक्कीच करता येईल. सोपी पद्धत आहे आणि तुम्ही पण करू शकता. कोणाला वूलन पाहिजे असेल तर दिलेले कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. तर मी असं हळूहळू पूर्ण लावून घेतला आहे, तुम्ही बघतच असाल. आणि दुसऱ्या साईडला पण सेम ग्रीन कलर, डार्क ग्रीन कलर लावून घेतला आहे. वूलन कलर कोणता यूज करायचा आहे त्या गोष्टीचा खूप लक्ष द्यायचं, कारण की कलर कॉम्बिनेशन सगळ्यात महत्त्वाचा असतो. कलर कॉम्बिनेशन सोबत डिझाईन पण महत्त्वाची असते. जर डिझाईन थोडीफार बिघडली असेल तर आपण वूलन लावताना पण डिझाईन बिघडलेलीच दिसणार आहे. तर ह्या गोष्टीचा थोडा लक्ष द्याल की डिझाईन आधी प्रॉपर मेजरमेंट घेऊन आणि व्यवस्थित काढावी आणि मग त्याच्यावर वूलनचा यूज करायचा. तर तुम्ही बघू शकता मी आधी बॅकग्राऊंड ग्रीन केलेला आहे आणि मग आउटलाईन ग्रीन केलेली आहे डार्क ग्रीननी, आणि मध्ये मी लाईट ग्रीनचा वूलननी त्याला पूर्ण फिल केलेला आहे आणि ऑरेंज आणि रेडचा यूज केलेला आहे. उंबरठा पट्टीच्या दोन्ही साईडला मी स्वस्तिक काढलेला आहे. तर स्वस्तिकला रेड वूलननी काढून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी जेव्हा ग्लू गरम असतो तेव्हाच मी लवकर चिटकवते आहे त्याला वूलनला. आणि हे बघा, याच्यात मी पूर्ण रेड कलर भरेल. ऑरेंज, रेड, डार्क ग्रीन, लाईट ग्रीन, येल्लो मँगोवाला जे असते ते वालाच वापरा, कारण की येल्लो जे कलर आहे ते प्रत्येक 2-3 प्रकाराचे येल्लो असतात. पण मँगो येल्लो कलर जे आहे ते अगदी फुलांसारखा दिसतो. तर तुम्ही ते नक्की वापरा आणि तुम्हाला स्वतःच फरक दिसणार की तो येल्लो आणि ह्या येल्लोमध्ये काय फरक असतो. तर मला तर मँगो वूलन कलर जे असतो ते जास्त आवडला आहे. मँगो येल्लो कलर खूप छान दिसतो आणि उठून दिसतो, ब्राईट कलर आहे. तर मी ह्या उंबरठा पट्टीमध्ये मँगो येल्लो वूलन कलर यूज केला आहे. तुम्ही पण वापरून बघा, तुम्हाला पण चांगला वाटेल. आणि ऑरेंज कलर पण यूज केला आहे. हे थोडे ट्रेडिशनल कलर आहे, तर हे थोडासा पूजा पाठ वगैरेमध्ये खूप छान वाटते आणि दिसायला पण सुंदर दिसते. याचा लुक जास्त अदर वूलनपेक्षा जास्त ह्या कलर जास्त उठून दिसतात. म्हणून उंबरठा पट्टीमध्ये पण ह्या डार्क कलर जास्त यूज करावे. आणि हो, ग्लू गन मी खूपदा बोलते आहे की ग्लू गन लावताना जेव्हा ग्लू गरम असेल तेव्हाच वूलन चिटकून घ्याल, नाहीतर ते वाढल्यानंतर निघते. ह्या गोष्टीचं लक्ष द्या. पुष्कळ लोक म्हणतात की ह्या ग्लू गन जे आहे चिटकल्यानंतर पुन्हा निघून जाते, कारण की तुम्ही गरम असतानाच लगेच लावत नाही. तर आपण पटपट ग्लू आपला विचार करतो की पटपट ग्लू लावू आणि पटकन मग त्याच्यात चिटकून देऊ, तोपर्यंत ते बरंचपैकी गार होऊन जात असते, म्हणून ते चांगल्याने चिटकत नाही. त्या गोष्टीचं लक्ष द्या आणि मग त्याच्यानंतर वूलन नाही निघणार आणि चिटकूनच राहणार आहे. आणि पूर्ण झाल्यावर पण एकदा हात फिरवून घ्यायचं. कधी पण पूर्ण आपण जे बनवलं आहे मॅट त्याच्यावर पूर्ण हात फिरवायचं आणि बघायचं कुठे निघाला तर नाही आहे, चिटकलं आहे की नाही व्यवस्थित. तर ते छान दिसते डिझाईन, तुम्ही बघा. आणि मी स्वस्तिक काढला आहे, मग मधली डिझाईन आधी पूर्ण मी वूलनने भरून घेतली आहे आणि साईडची जी स्वस्तिक आहे त्याच्यानंतर मी त्याला वूलननी येलो कलरच्या वूलनने पूर्ण भरून घेतला आहे.
ही स्वास्तिक झाला, मग दुसरा स्वास्तिक केला आणि मध्ये पण जितके जे ब्लॉक्स आहे त्याला पण येलो कलरने मी चिटकून घेतला आहे. वन साईडचाच लाईन घ्यायची, कधी पण आडवी तिडवी कुठूनही वुलन लावायचा नाही, त्यांनी फिनिशिंग येत नाही व्यवस्थित. फिनिशिंग पाहिजे तर एक साईडनेच वुलनचा यूज करायचा आणि लाईन बाय लाईन हळूहळू लावत जायचं. काही नाही, सोपी आहे, सगळे करू शकतात. तुम्ही बघू शकता, हे बघा कंप्लीट झाल्यावर हा असं दिसतो आणि फार सुंदर दिसते. साईडला तुम्ही दिवे लावू शकता, कॅन्डलचे टी पॉट्स जे येतात ते छोटे छोटे लावू शकतात. फार सुंदर दिसते आणि याचा लुक पण फार सुंदर दिसते. कोणी गेस्ट येणार असेल तर घरच्या समोर पण आपण लगेच हे उचलून ठेवू शकता आणि याचा लुक फार सुंदर आणि छान दिसतं. तुम्ही बघू शकता येलो कलर किती उठून दिसतं आहे आणि मध्ये ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन बघा.